आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करतील। विशेष म्हणजे अजित पवारांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केलेली होती, मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत। आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार राज्यावरती 9,32,000 कोटींचं कर्ज आहे। या कर्जाच्या भाराखाली असलेल्या राज्याचा अर्थसंकल्प मांडताना आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। कालबाह्य योजना बंद करण्याऐवजी त्यात बदल केला जाण्याची शक्यता आहे। राज्याला आर्थिक शिस्त लागावी या दृष्टीने कठोर निर्णय देखील घेतले जातील अशीही शक्यता व्यक्त केली जाते। आधीच हाती घेतलेले पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावरती सरकारचा भर असेल तर सरकारवरती भार येणार नाही, पण प्रतिमा ही उंचावेल अशा योजना जाहीर होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार असून त्याआधी काल आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सभागृहामध्ये सादर करण्यात आला। देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून परकीय गुंतवणुकीमध्ये 31% वाट्यासह महाराष्ट्रच अग्रस्थानी असल्याचं स्पष्ट झालंय। स्टार्टअप्सच्या संख्येत देखील राज्याचा देशामध्ये 17% हिस्सा आहे। राज्याची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक असून चालू आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्था ही 7.9% वाढेल असा अंदाज महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2025-26 या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे आज मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करतील। तर आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये नेमकं काय काय आहे आपण जाणून घेऊयात। 2025-26 मध्ये विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज आहे। सेवा क्षेत्रामध्ये 9%, उद्योग क्षेत्रामध्ये 5.7%, कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 3.4% विकास दर आहे। राज्यावरती 9,32,000 कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे। कर्जावरील व्याज फेडण्यासाठी राज्य सरकारला 65,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत। लाडकी बहिणीसारख्या योजनांमुळे महसुली खर्च 6,06,855 कोटी रुपये इतका अपेक्षित आहे। तब्बल 45,000 कोटी रुपयांची महसुली तूट ही अंदाजित आहे। राजकोषीय तूट 2.7% आणि महसुली तूट 0.9%। कृषी क्षेत्राच्या दरामध्ये 9.1% 3.4% पर्यंत घसरण्याचा पूर्वानुमान आहे। तर देशातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकींपैकी तब्बल 31% गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाली आहे। जीएसटी संकलन आणि विदेशी थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवरती आहे। दरडोई उत्पन्नामध्ये मात्र महाराष्ट्र 5व्या स्थानी आहे आणि तेलंगणा पहिल्या स्थानी आहे। तर आर्थिक सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत ती देखील आपण जाणून घेऊयात। 2025-26 साठी राज्याचा कर आणि करेतर महसूल अनुक्रमे 4,77,400 कोटी आणि 33,052 कोटी इतका अपेक्षित आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना 337 कोटी 42 लाख रुपयांची मदत झाली आहे। सप्टेंबरपर्यंत 43,894 कोटींचं पीक कर्ज आणि 68,314 कोटी कृषी मुदत कर्जाचं वितरण झालेलं आहे। त्याबरोबरच राज्यातील कामगारांची संख्या 1,83,00,000 इतकी आहे। बेरोजगारीचा दर 3.3% आहे। नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार राजस्थान आणि गुजरात नंतर महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या स्थानी आहे। तर ही काही आर्थिक सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतोय। आणि यानंतर पुढची बातमी जाणून घेऊयात। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काय नेमकं असण्याची शक्यता आहे ते पाहूयात। कर्जाचा डोंगर पाहता नव्या योजनांच्या घोषणांची शक्यता कमी आहे। आर्थिक शिस्तीच्या दृष्टिकोनातून निर्णय होणार आहे। आधीच हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यावरती भर असेल। उत्पन्न वाढीसाठी काही प्रयत्न होण्याचीही शक्यता आहे।
सरकारवरती भार येणार नाही, पण प्रतिमा उंचावेल अशा योजनांची घोषणा शक्य आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 ऐवजी 2100 रुपये होणार का, याची उत्सुकता देखील असणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार का, याचीही उत्सुकता आहे. आणि त्याचमुळे या